क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अवघ्या 9,000 रुपयांसाठी केली हत्या। कामगार नगर येथील युवकाच्या खुनाचा सातपूर पोलिसांकडून 12 तासात छडा। संशयित नाशिक रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात। सातपूर परिसरातील कामगार नगर येथे झालेल्या युवकाच्या खुनाचा सातपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात उलगडा करत संशयित आरोपीला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णव मिलिंद शिंदे राहणार कामगार नगर सातपूर हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार 20 जून रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्याचा शोध सुरू असताना 21 जून रोजी कामगार नगर परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर कुजलेल्या अवस्थेतील अज्ञात मृतदेह आढळून आला। मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो वैष्णव शिंदे याचाच असल्याचे निष्पन्न झाले। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केले। त्यानंतर पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांना तपासासाठी रवाना करण्यात आले। मानवी गुप्त माहिती, स्थानिक बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कृष्णा राकेश दुसाने राहणार कामगार नगर सातपूर याच्यावर संशय व्यक्त केला। आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने मयत वैष्णव शिंदे याला हात उसनवारीने 9,000 रुपये दिले होते, मात्र ते पैसे परत न मिळाल्याने तसेच पैसे मागितल्यावर शिवीगाळ व मारहाणीच्या धमक्या मिळाल्याने आरोपीच्या मनात राग निर्माण झाला। याच कारणातून 19 जूनच्या मध्यरात्री त्याने वैष्णवच्या छातीवर आणि गळ्यावर धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे। खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। 2 दिवस मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता, मात्र दुर्गंधी सुटल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपशील तपासातून समोर येण्याची शक्यता आहे। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल अहिरे, दीपक खरपडे, तुषार देसले, सचिन सुपले, किशोर बेंडकुडे, सोनू खाडे, सागर गुंजाळ, सचिन आजबे, अमोल मोरे, संजय दराडे, पारस देशमुख, योगेश्वर गायकवाड, रवींद्र जाधव, रोहिदास कनोजे, सानिल सिरसाट, गोकुळ साबळे अशांनी यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर याची मिसिंगबाबत नोंद झालेली होती। दिनांक 21 जून रोजी कामगार नगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला। त्या संबंधाने पाहणी करता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं। त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये पुरुष जातीचे प्रेत दिसून आले। पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आले। त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती, त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख पडत झाली। तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती। तर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचं खून नव्हता त्या गुन्ह्यामध्ये, गुन्हे केलं तुम्ही अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे, आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय SCP श्री सचिन वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन युनिट 2 गुन्हे शोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक देण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याचा बेता होता। त्याला सापळा रचून सातपूरच्या डेली पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता
त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 हातसुमारे दिले होते, पण तो ते काही परत करत नव्हता. परत मागितले तर त्याला राग यायचा, तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता. त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री त्याची पुन्हा वाचावाची झाली पैसे मिळवून, आणि त्या वाचावाचीचं रूपांतर शेवटी त्यांनी चाकू त्याला त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आली होती त्याच्यामध्ये, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तुम्ही मित्र होता का? हो, हे दोघे मित्र होते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.